हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, बघू शकता आता संक्रांत जवळ आलेली आहे आणि म्हणजे 15-20 दिवस राहिलेले आहेत. तर संक्रांतीला बघा हे ताटावरती आपण झाकण्यासाठी आपल्याला सगळ्यांना लागत असते. तर हे तुम्ही ताटावरती झाकण्यासाठी सुद्धा पूजेच्या ताटावरती किंवा नैवेद्याच्या ताटावरती वापरू शकता किंवा घरामध्ये टेबल वगैरे टेबल मॅट म्हणून सुद्धा वापरू शकता. तर बघा हेच आज मी कसं बनवायचं हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. तर बघा आता सुरुवात केली आपण. तर इथं मी ताट घेतलेलं आहे, जेवढं आपल्याला लागायचं आहे तेवढं ताट घ्यायचं आहे. तर आता हे माझं जे ताट आहे तर ते 1 फुटाचं आहे. तर 1 फूट पूर्ण ताट पालतं ठेवून मी गोल करून घेतलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल. व्हिडिओ व्यवस्थित बघा, कुठेही स्किप करू नका. हे मी पुन्हा पुन्हा सांगते. त्याच्यानंतर पुढे मी 1 इंच ते अर्धा इंच ठेवलेलं आहे आणि कट करून घेतलं आहे बघा. आता हे कट करून घेतल्याच्या नंतर हे बघा, एक वेळेला फोल्ड केलं. आता आपल्याला पानं वगैरे कशी काढायच्या पाकळ्या हे तुम्हाला शिकवते. पुन्हा डबल फोल्ड केलं आणि रेष मारून घेतली. बघा इथं कसं प्लस झालं. त्याच्यानंतर मधोमध ठेवून अशा प्रकारे आपण जे रेषा आहेत तर ते मारून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मध्यावरून आता आपल्याला 2.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहेत. अशा प्रकारे गोल अशी खूण करून घ्यायची आहे. कारण तुम्ही प्लेटचा वगैरे वापर केला तर हे असं गोल वगैरे व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे सगळीकडून 2.5 इंच असं मोजून घ्यायचं आहे. 2.5 इंच गोल घेतलेला आहे मधला मी. हे पुन्हा मी सांगते, तुम्ही व्यवस्थित ऐका. त्याच्यानंतर बघा हे बघा अशा प्रकारे मध्ये काढून आपण गोल करू शकतो. आता कसं कसं गोल करू शकतो हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर इथं बघा एक वाटी घेतलेली आहे. वाटीने सुद्धा आपण गोल करू शकतो. आता इथं गोल आकारही घेऊ शकतो किंवा आपण उभा गोल घेऊ शकतो. उभा पाकळीचा आकार घेऊ शकतो. तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही पाकळी तयार करून घेऊ शकता. पहिल्यांदा जशी दाखवली होती मी तशीही घेतली तरी चालेल किंवा त्याच्यानंतर ही अशीही पाकळी तयार केली तरी चालेल किंवा ही अशीही घेतली तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार. किंवा त्रिकोण जरी केलं मध्य काढून घेऊन तरीही सुंदर दिसतं. यामध्ये भरपूर सारे प्रकार आहेत. आता हे फूल मी मध्यावरती केलेलं आहे, त्याऐवजी तुम्ही कमळाचं फूल ठेवू शकता किंवा फक्त गोल काढून घ्यायचा आणि कमळाचं फूल काढून घ्यायचं किंवा छोटंसं साधं फूल काढून घ्यायचं. काहीही यामध्ये तुम्ही करून घेऊ शकता. तर आता इथं बघा मी पूर्ण काढून घेतलेलं आहे, ड्रॉ करून घेतलेलं आहे. कसं केलं हे तुम्ही आता व्यवस्थित बघितलेलं असेल. तर आता जिथून ड्रॉ केलेलं तिथून मी आता पांढरी उलन जी आहे तर ती मी इथं चिटकावून घेते. अगोदरच मशीन जे आहे तर ते गरम करायला ठेवलेलं होतं, कारण मशीन गरम होण्यासाठी खूप वेळ लागतो. तर इथं मी पूर्ण आता पांढरी जी आहे तर ती उलन आतमध्ये पूर्ण भरून घेणार आहे गोलामध्ये. आता आतला भाग पूर्ण भरून घेते. तोपर्यंत मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि असं छान कंटेंट तुम्हाला पाहायला आवडत असेल, घर डेकोरेशन करण्यासाठी तुम्हाला आवडत असेल, तर आपल्या चॅनलवरती तेच दाखवलं जातं. तर त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि आपले व्हिडिओज जे आहेत तर तुम्हाला शोधत बसण्याची गरज नाही. आणि युनिक असं काहीतरी पाहायला मिळतं आपल्या घराच्या रिलेटेड. त्यामुळे नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. तर आता इथं बघा पूर्ण जे पांढरी उलन आहे तर ते आतला गोल जो आहे आपला 2.5 इंचाचा तो पूर्ण गोल पूर्ण भरून घेतलेला आहे. आता इथं मी डार्क गुलाबी कलर जांभळा कलर वापरलेला आहे. तुम्ही इथं लालही वापरू शकता. पांढऱ्याला जी कॉम्बिनेशन तुम्हाला वापरायचं तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. त्याच्यानंतर बघा ह्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या मी पाकळ्या जांभळ्याच कलरने भरून घेते. तर इथं मी जे कॉम्बिनेशन दाखवले तेच तुम्ही करावं असं काही नाही. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करू शकता, कारण प्रत्येकाची चॉईस जी आहे तर ती वेगळी असते. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. तर माझ्याकडं मी भरपूर प्रकारचे डिझाईनचे आलेले आहेत. आता बघू, जे होतील तसे मी तुम्हाला दाखवत जाईन पुढे पुढे. तर त्यामुळे आता ही डिझाईन हे कलर कॉम्बिनेशन करायचं होतं म्हणून मी हेच घेतलेलं होतं. तर पूर्ण जांभळ्या कलरने इथं मी भरून घेते. त्याच्यानंतर बघा आता पुढचा कलर तुम्हाला एकाच कलरने करायचा असेल पाकळ्या तर एकाच कलरने करू शकता. मी इथं 3 कलरने भरून घेतलेल्या आहेत पाकळ्या ज्या आहेत. तर त्याच्यानंतर पूर्ण पांढरा कलरचा एक लेअर देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने.
आणि हे जे पूजेच्या ताटावरती म्हणा किंवा नैवेद्याच्या ताटावरती किंवा आपल्या घरामध्ये डेकोरेशनसाठी एखादं टेबल वगैरे असेल तर टेबल मॅट म्हणून सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. अतिशय सुंदर दिसतं आणि यावरती एखादं फ्लॉवर पॉट वगैरे, आता संक्रांतीला आपण डेकोरेशन करतो घरामध्ये, हळदी कुंकवाला वगैरे महिला येत असतात त्यावेळेला कसं आपलं घर सुंदर दिसेल हे प्रत्येकाच्याच मनात असतं. तर टेबलवरती हे टाकल्याच्या नंतर एखादं त्याच्यावरती फ्लॉवर पॉट वगैरे ठेवला तर आणखीनही सुंदर दिसतं. तर त्यामुळेच तुम्हाला ज्यांना कोणाला बनवायचं असेल तर त्यांनी हे बघून बनवू शकता. आणि ज्यांना कोणाला नसेल बनवायचं किंवा जमत नसेल किंवा वेळ नसेल तर त्यांनी आपल्याकडून ज्यांना कोणाला हवा असेल परचेस करायचं असेल तर मी सगळ्या गोष्टी सेल करत असते. तर तुम्हाला हे ताटावरचं हवं असेल तर तुम्ही ते नक्कीच माझ्याकडून मागवायचं असेल तर तुम्ही आपला नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेला असतो किंवा कुठल्याही शॉर्ट व्हिडिओमध्ये आपला नंबर असतो. तर तिथून तुम्ही मला मेसेज करा. अगदी होलसेल दरामध्ये आपल्या सगळ्या ज्या रांगोळ्या आहेत तर त्या मी देत असते. तर इथे बघा आता गुलाबी कलर पूर्ण भरून घ्यायचा आहे आतमध्ये. पांढऱ्याची एक लेअर झाल्याच्या नंतर डार्क गुलाबी घेतलेला आहे मी, म्हणजेच पर्पल असा जांभळा घेतलेला आहे. आणि आपल्याकडे संक्रांतीसाठी जर तुम्हाला हव्या असतील तर छोट्या छोट्या रांगोळ्यासुद्धा उपलब्ध आहेत, त्याही होलसेल रेटमध्ये. मोठ्या रांगोळ्या हव्या असतील घर सजावटीसाठी किंवा कुणाला गिफ्टिंगसाठी, वाढदिवस असेल, कुणाची वास्तुशांत असेल किंवा अजून काही कार्यक्रम असतील तुम्हाला गिफ्ट करायचं असेल तरीही आपल्याकडं सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या होलसेल रेटने मिळतात. तर तुम्हाला ज्याही पाहिजे असतील तर त्या तुम्ही घेऊ शकता. खूप ऑर्डर आपल्या बऱ्याच ताईंनी घेतलेल्या आहेत. एका ताईंनी 10-10 वेळेला आपल्याकडून ऑर्डर घेतलेले आहेत, कारण आपली फिनिशिंग वगैरे एकदम छान आहे. आणि आपण सगळे जे काही साहित्य देत असतो तर ते रेक्झिनवरती देत असतो. एखाद्या वेळेला वेळ होऊ शकतो, परंतु फिनिशिंगमध्ये कसल्याही प्रकारची क्वालिटीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. तर क्वालिटी आपली A1 देण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा हे फ्लावर जे आहेत तर ते समई आसन जे करतो आपण त्याच प्रकारातलं फ्लावर आपलं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा इथं मी 10-10 इंचाच्या ज्या पट्ट्या आहेत तर त्या मी कट करून घेतलेली आहे. उलन 10 इंच लांबीची कट करून घेतली आणि त्यालाच डबल करून हे अशा प्रकारे इथं लावून घेते. प्रत्येकी एक करून लावून घेते. म्हणजे डबल केल्यामुळं काय होतं, ती जी उलन आहे आपली ती सुटत जाते. सिंगल जर लावली ना तर ती सुटते उलन आणि मग ह्याच्यावरती आपण हे ताटावरती असं पूर्ण सुटल्याच्यानंतर चांगलं वाटणार नाही. त्यामुळं मग मी डबल इथं ताटाला वापरलेली आहे. तर बघा कसं सुंदर असं ताटावरचं आपलं झाकण तयार झालेलं आहे. येत्या संक्रांतीला युनिक असं वेगळं काहीतरी आपल्याला हवं असेल तर नक्कीच तुम्ही हे मागवू शकताय. वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. आता हे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे तर इथं उलन लावून आणि त्याच्यानंतर मग मी आता इथं पांढरी पूर्ण गोलाकारमध्ये पांढरी उलन लावून घेते. पांढरी उलन लावल्याच्या नंतर इथं मध्ये मी थोडा स्पेस राहिलेला होता पाकळ्यांच्या मध्ये, तर इथं पिवळ्या कलरची उलन लावून घेते मी. आणि बघा हे असं सुंदर असं ताटावरचं जे आहे तर ते आपलं तयार झालेलं आहे. आता मध्ये जे आहे तर ते आपल्याला स्वास्तिक तयार करायचं आहे. आता स्वास्तिकसुद्धा मी कशी करते हे सुद्धा तुम्ही बघा पुढे. तर हे बघा पिवळ्या कलरची उलन जी आहे तर ती लावून झालेली आहे. आणि मैत्रिणींनो तुम्ही हा व्हिडिओ किंवा हे ताटावरचं झाकण जे आहे तर ते कसं झालं आहे रुमाल, तर ते कसं झालं आहे हे मला नक्कीच सांगायला विसरू नका कमेंटमध्ये. कारण का प्रत्येकजणी बघतायत पण लाईक करत नाहीत किंवा कमेंट करत नाहीत. काही ताई ज्या आहेत तर त्या डेली आपल्या व्हिडिओच्या खाली त्या ताईंची जी आहे तर ती कमेंट असते आणि भरपूर व्ह्यूज येतात आपल्या व्हिडिओला, पण कमेंट आणि लाईक खूप कमी येत आहेत. तर प्लीज कमेंट आणि लाईक करा. तर इथे बघू शकता स्वस्तिक मी अगोदर काढून घेतलेला आहे. त्याच मापाने दोन्ही साईडचे आता उलन कट करून घेतले. चारही पुन्हा लागणारे आहेत तेही एकाच मापाने कट करून घेतले आणि अशा प्रकारे आपण स्वस्तिक जे आहे तर ते लावून घ्यायचं आहे. आता मध्ये त्याच्या छोटे छोटे आपण लाल कलरचे किंवा गुलाबी कलरचे एकदम बारीक असे तुकडे करून लावले तरी चालेल. मी लावायची विसरलेली आहे, तुम्ही नक्कीच लावून घ्या कारण स्वास्तिक त्याशिवाय पूर्ण होत नसतं. तर ते सुद्धा लावून घ्या. तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, थोडा जरी हेल्पफुल झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छोटीशी कमेंट करा, कारण तुमच्या एका छानशा छोट्याशा कमेंट वाचायला मला खूप आवडतं. आणि बऱ्याच ताई खूप छान कमेंट करताय. बऱ्याच ताईंनी आपलं बघून व्हिडिओ बघून बिझनेससुद्धा स्टार्ट केलेला आहे. त्यांचा बिझनेस खूप छान ग्रो करतोय.
तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचायला किंवा तुम्ही जे ग्रो झालेला आहात, तुमची वाढ झालेली आहे बिझनेसची, ते सुद्धा वाचायला, ऐकायला मला खूप आनंद होतो. त्यामुळे नक्कीच तुमचेसुद्धा जे काही अनुभव असतील ते सुद्धा शेअर करत चला. मी तर माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतच असते. तुम्हीसुद्धा शेअर करा कमेंटद्वारे. तर बघा, असं सुंदर असं ताटावरचं रुमाल आहे तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात, इथपर्यंत वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. तर हे पूर्ण ताटावरचं जे आहे तर ते 13 इंचाचं झालेलं आहे. ज्यांना कोणाला हवं आहे तर त्यांनी, अजूनही सांगते, नक्कीच आपल्या दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करायची आहे. कारण का, संक्रांतीला आता खूप कमी वेळ राहिलेला आहे, जवळ आलेली आहे. तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.